नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी पौष्टिक आणि चमचमीत अशी लंच बॉक्सच्या रेसिपीज. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती मस्त अशा रेसिपीज मी आज बनवलेल्या आहेत. या तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता, मुलंही खूप आवडीने खातील. रोज रोज डब्याला काय बनवायचा हा विचार पडतो, तर तुम्हीही या कॉम्बिनेशनमध्ये ही रेसिपीज करून बघा, खूप मस्त होतात. आता इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल म्हणजेच 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि काही खडे मसाले. इथे मी 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र, 1 चक्री फूल आणि 1 मोठी विलायची घेतलेली आहे. हे आपल्याला अर्धा 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे. इथे मी जिरा राईस बनवून घेणार आहे. त्यासाठी 1 छोटा ग्लास तांदूळ 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. हा तांदूळ रोजच्या जेवणातला आहे. तुम्ही जो वापरतात तो घेतला तरी चालेल आणि तो गाळणीवरती गाळून ते आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचे. जास्तही परतवायचं नाही, नाहीतर मग तांदळाचे तुकडे पडतात. आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यामुळे भाताला खूप मस्त चव येते. आता इथेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. आता मी 1 ग्लास तांदूळ घेतलेलं होतं, त्यासाठी 2 ग्लास आपल्याला इथे पाणी घ्यायचे. पाण्याचं प्रमाण भातासाठी व्यवस्थित परफेक्ट वापरलं की मग भात मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत होतो, सोबतच मऊसूतही होतो. आता हे व्यवस्थित तांदूळ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून नंतर यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि हे मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण आपण जिरा राईस आणि ही मटकी एकाच कुकरला शिजवून घेणार आहोत. लक्षात असू द्या, आपल्याला इथे जास्त शिट्ट्या करून नाही घ्यायच्या. सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि नंतर मिडियम फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची. म्हणजेच आपल्याला मटकी आहे तशीच दिसायला पाहिजे, परंतु थोडीशी हात लावली की मऊसूत अशी शिजली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आणि भात जर तुमचा शिजला नसेल तर आणखीन झाकण लावून 1-2 शिट्ट्या काढून घेऊ शकता. आता इथे मी कुकरला भात आणि मटकी लावलेली आहे. इकडे दुसऱ्या गॅसवरती आपण तीच कढई ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक छोटा म्हणजे 2 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा, तो मी पातळ काप करून घेतलेला आहे. वाटल्यास तुम्ही खिसूनही घेऊ शकता किंवा मोठे तुकडे करून घेतलात तरी चालेल. आता हे आपल्याला लालसर रंगावरती परतवून घ्यायचे. आता इथे आपल्याला पाहिजे असं खोबर लालसर रंगावरती परतून झालेलं आहे. लक्षात असू द्या, खोबर जास्तही परतवायचं नाही, नाहीतर मग त्याला कडवटपणा येतो. आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा, जो की मी मोठा असा कट करून घेतलेला आहे, तोही आपल्याला चांगला लालसर रंगावरती परतवून घ्यायचे किंवा मग थोडंसं लालसर रंगापेक्षा जास्तही परतवून घेतला तरी चालेल. सुरुवातीला 2-3 मिनिटं कांदा असाच परतवून घ्यायचे, जोपर्यंत कांद्याचा ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत. आणि नंतर 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये हा कांदा आपल्याला लालसर परतवून घ्यायचे. आता इकडे आपला कांदा परतवून होत होता तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. इथे मी आम्हाला लागतील एवढ्या चपात्या, म्हणजे 7 चपात्या होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 पूर्ण ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे पाण्याचं प्रमाण मला रोज रोज कणिक मळून माहिती झालेलं आहे, त्यामुळे मी एकदाच टाकून घेतले आणि कणिक मळून घेतले. तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जर तुम्ही टोपल्यात कणिक मळलात तर मग कणिक मस्त अशी आणि पटकन मळली जाते. आता ही फक्त मी कणिक ओलवून घेतलेली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर आपण त्याला मऊ करणार आहोत. आता इथे आपली कणिकही मळून झालेली आहे फक्त 2 मिनिटामध्ये आणि इकडे आपला कांदाही परतून होत होता. तोपर्यंत इथे मी 2 बटाटे छानून घेतलेले आहेत आणि याला लांबसर असं कट करून घेणार आहे. याचे आपण आलू फ्राय करणार आहोत किंवा मसाला आलू फ्राय म्हटलात तरी चालेल. अशा पद्धतीने उभे बटाटे आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही ही रेसिपी फक्त अशीच म्हणजे स्नॅक्स म्हणूनही करून घेऊ शकता किंवा मग मुलांच्या टिफिनला देऊ शकता, ते खूप मस्त आवडीने खातील. आता हे कट केलेले आलूचे किंवा बटाट्याचे तुकडे आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो मोठा असा कट करून घेणार आहे. हा टोमॅटो आपण मटकीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. आता टोमॅटो इथे कट करून झालेला होता आणि इकडे आपला कांदाही परतून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. टोमॅटो आणि बटाटा कट करत असताना मी कांद्याला अधूनमधून परतून म्हणजेच हलवून घेतलेलं होतं. आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 छोटे अद्रकीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचे आणि त्याचमध्ये आपल्याला भाजून घेतलेला कांदाही टाकून घ्यायचे आणि नंतर यामध्ये कट करून घेतलेलं टोमॅटो टाकून घ्यायचे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे
थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं. हे सगळं तुमच्या मिक्सरला बारीक असं एकदाच वाटलं जात नसेल तर सुरुवातीला अद्रक लसूण खोबरं वाटून घ्या आणि नंतर कांदा आणि कोथिंबीर टाकून वाटून घ्या. मग मस्त असं बारीक वाटलं जातं. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की मग त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत आणि हा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. सुरुवातीला मसाला तेलामध्ये टाकलं की मग तेल साईडला दिसतं आणि नंतर तेल सगळं मसाला ऑब्झर्व करतं आणि मसाला जसा जसा आपला परतला जाईल तसं तसं मग तेल सोडतं. आता इथे आपला मसाला परतून होत होता तोपर्यंत हे आपण बटाटे एका चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून याच्यातलं पाणी व्यवस्थित असं नितळलं जाईल. आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि त्यावरती 2-3 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने खिसून टाकायच्यात आणि नंतर एक छोटा अद्रकीचा तुकडा तोही यावरती खिसून टाकायचे. अशा पद्धतीने जर बटाटा फ्राय केला तर खूप मस्त होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा कधी केला नसेल तर. आता इथेच आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेऊ शकता किंवा तुम्ही इथे हिरवी मिरची वापरलात तरी चालेल. आता थोडासा तुमच्याकडे असेल तर मग ऑरेगिनो टाका आणि चिली फ्लेक्स आणि शेवटी थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी थोडंसं अर्धा चमचा आपल्याला यावरती तेल टाकून घ्यायचे, जेणेकरून हा सगळा मसाला व्यवस्थित बटाट्यांवरती कोट होईल. आता तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित असा बटाट्यांवरती कोट झालेला आहे आणि इकडे आपला मसाला जो की आपण मटकीसाठी परतून घेत होतो तोही व्यवस्थित असा परतला गेलेला आहे, म्हणजेच तेल सोडलेलं आहे मसाल्याने. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तोही टाकला तरी भाजीला चव खूप मस्त येते. आता हे व्यवस्थित या मसाल्यामध्ये 1-2 मिनटं परतवून घ्यायचे. इकडे आपण कुकरमधून शिजवलेली मटकी काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मटकीला अशा पद्धतीने दाबून घेतलं की मटकी सहज अशी मऊ होते. अशाच पद्धतीने आपल्याला मटकी शिजवून घ्यायची. आता ही मटकी आपण या कढईमध्ये टाकून घेऊया आणि या कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे त्यानुसार यामध्ये टाकून घेऊ शकता. म्हणजेच ग्रेव्ही तुम्हाला कशी बनवायची आहे त्यानुसार पाणी कमी जास्त घेऊ शकता. आता इथे आपल्याला थोडंसं ही मटकी या ग्रेव्हीमध्ये चांगली 4-5 मिनिटं शिजवून घ्यायची, जेणेकरून मटकीमध्येही मसाल्याचा फ्लेवर मस्त असा उतरला जातो आणि भाजी आपली चविष्ट अशी तयार होते. आता भाजी शिजत होती तोपर्यंत आपण कणिक मऊ करून घेऊया. ही कणिक आपण सुरुवातीला मळून घेतलेली होती, म्हणजेच ओलवून घेतलेली होती आणि नंतर 2-3 मिनिटं मळून घेतली की मग आपली कणिक मस्त अशी मऊसूत मळून तयार होते. आता इकडे आपल्या भाजीलाही कड आलेला होता, त्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर 5-6 मिनिटं ही भाजी उकडवून घ्यायची आहे. आता ही भाजी आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेऊया आणि इकडल्या गॅसवरती आपण आलू फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 चमचा तेल टाकलेला आहे एका पॅनमध्ये. तुम्ही शक्यतो तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिकचा पॅन वापरा किंवा भांडं वापरा. यामध्ये आपण हे बटाटे टाकून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिटं बटाटे वाफवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी दिसत आहे. अशाच पद्धतीने ही भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार पाणी यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता, परंतु पाणी टाकताना भाजीमध्ये गरम पाणीच टाकून घ्यायचे. आता इथे आपले बटाटे व्यवस्थित म्हणावे असे शिजले गेलेले नव्हते, परंतु मला आज स्वयंपाकाला उशीर झालेला होता, त्यामुळे मी आता हे बटाटे काढून मायक्रोवेव्हमध्ये शिजवून घेणार आहे. हे बटाटे इथे 40% शिजले गेलेले आहेत. आता यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर ग्रिल कॉम्बिनेशन मोडवरती 7-8 मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये हे बटाटे मी शिजवून घेणार आहे. बटाटे आपले शिजवून होत होते आणि इकडे आपली भाजीही शिजत होती आणि दुसऱ्या गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता. आता ही आपल्याला चपाती लाटून घ्यायची. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये चपाती लाटून घेऊ शकता. आता चपाती लाटून झालेली आहे आणि आपला तवाही गरम झालेला आहे. त्यावरती आपण तेल लावून घेणार आहोत
आहोत. आणि तुम्ही बघू शकता इकडे आपली भाजीही मस्त अशी तयार झालेली आहे आणि यावरती मी थोडंसं पाणी टाकून घेते. पाणी तुम्हाला पाहिजे अशी ग्रेव्ही त्यानुसार पाणी टाकून घेऊ शकता. आणि मी इथे डोस्याचा तवा वापरत आहे चपाती करण्यासाठी, कारण हा तव्याला थोडासा गंज चढत होता, त्यामुळे ठेवून ठेवूनच गंज चढतो. जर रोज वापरात तवा असेल तर मग गंज चढत नाही, त्यामुळे म्हटलं थोडं 5-6 दिवस यूजमध्ये म्हणजेच वापरावा तवा. आता इथे आपली चपाती ही मस्त अशी फुगली गेलेली आहे आणि व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. चपाती एकदा भाजली गेली की अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये चपातीचा चुरा करायचा, जेणेकरून चपात्या मऊसूत अशा तयार होतात. आणि 7-8 मिनिटानंतर हे बटाटे हे आपले तयार झालेले आहेत, म्हणजेच आलू फ्राय किंवा बटाटा फ्राय आपण जो बनवलेला होता टिफिनसाठी तोही तयार झालेला आहे. हा आलू फ्राय किंवा बटाटा फ्राय तुम्ही मुलांच्या छोट्या ब्रेकसाठीही देऊ शकता आणि सॉससोबत दिलात तर उत्तमच, ते खूप मस्त आवडीने खातील. अशीचही खाल्ली तरी खूप मस्त लागते. आणि तुम्ही बघू शकता मटकीची ग्रेव्ही ही आपली किती मस्त अशी एकसारखी अशी झालेली आहे. आणि आता इथे मी जिरा राईस काढून घेते, त्यामधील जे आपण मोठे खडे मसाले टाकून घेतलेले होते ते काढून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला हे सगळं म्हणजेच हा सगळा राईस आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे वरच्या साईडला जिरे आलेले आहेत ते व्यवस्थित सगळ्या भातामध्ये मिक्स होतील. आणि पाहिजे एवढं टिफिनमध्ये घालून घेते. राहिलेला डब्बाही मी भरून घेते. तर मग तुम्हाला कशा वाटल्या माझ्या आजच्या टिफिन बॉक्सच्या रेसिपीज कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आणखीन अशाच पद्धतीने लंच बॉक्स रेसिपीज बघायच्या असतील तर कमेंट करून सांगा, मी नक्की बनवेन. आणि हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.